आणि एक महत्त्वाची बातमी आहे, आशिष शेलार आणि उज्ज्वल निकम आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। हे दोन्ही नेते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले। उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या विरुद्ध उज्ज्वल निकम असा सामना रंगणार आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी स्वतः उज्ज्वल निकम त्याचबरोबर आशिष शेलार हे राज ठाकरे यांचं शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत। काल देखील आपण पाहिलं की ठाणे त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार देखील राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले होते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरून सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आता महायुतीचे जवळपास मुंबईतील सर्वच नेते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचत आहेत। आज उज्ज्वल निकम दाखल झाले। सागर बरोबर आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जो आहे दर्शवलेला आहे आणि त्यानंतर मुंबईतले महायुतीचे जे उमेदवार आहेत ते भेटीगाठी राज ठाकरेंचे घेताना पाहायला मिळतात। आज उत्तर मध्य मुंबईचे लोकसभा उमेदवार जे महायुतीचे आहेत ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे जे आहे ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। शिवसेनेचं निवासस्थान राज ठाकरेंचं दादरमध्ये आहे, त्या ठिकाणी आलेले आहेत। सोबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सुद्धा आलेले आहेत। या मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर मनसेचं सुद्धा प्राबल्य आहे आणि कुठेतरी मनसेची मदत या निवडणुकीत व्हावी याच अनुषंगानं पक्षाचं प्रमुख जे आहेत त्यांची भेट घेणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने ही भेट आज घेतली जाते। उज्ज्वल निकम उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्या ठिकाणी विजय सुकर व्हावा आणि मनसेची साथ मिळावी यासाठी आजची ही भेट आहे ती बोलली जाते। मुंबईतले सगळेच महायुतीचे उमेदवार जे आहेत हळूहळू टप्प्याटप्प्याने भेटताना आपल्याला पाहायला मिळतात। काल आपण जर पाहिलं तर मिहीर कोटेचा यांनी सुद्धा भेट घेतली होती। ठाण्यातले उमेदवार नरेश मस्के, कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा जी आहे ती भेट घेतली होती। आपण जर पाहिलं तर एमएमआर रिजनमध्ये मनसेचं प्राबल्य जे आहे ते अधिक आहे किंवा चांगलं आहे। मराठी वोट बँक मनसेकडे आहे आणि ही वोट बँक कुठेतरी महायुतीला पडावी यासाठीच या भेटीगाठी ज्या आहेत ते घेतल्या जात आहेत। आता उज्ज्वल निकम आणि आशिष शेलार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या देखील आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच विनायक, या भेटीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।